चला तर आज आपण बघूया नागपूर ग्रामीणचं पेपर विश्लेषण. ठीक आहे, चला. आता इथे काय सांगितलंय, एक्स ही विषम संख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कुठली? आता तुम्ही इथे काय करणार, तर एखादी विषम संख्या घ्यायची, म्हणजे 3 वगैरे घ्यायची. ठीक आहे, म्हणजे इथे टाकायची 3, 3 दुनी 6, 6 अधिक 1 किती येतात, तर 7 येतात. म्हणजे ही काय झाली, तर विषम संख्या झाली. आता परत ती टाकायची, 3 त्रिक 9, 9 वजा 1 किती, तर 8. म्हणजे ही काय झाली, समसंख्या पाहिजे. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, तर हे असेल. ठीक आहे, आता आपण इथे पण टाकून बघूया, 3 त्रिक 9 आणि इथे काय होईल, 3 दुनी 6 वजा 1 काय होईल, तर 5. म्हणजे समसंख्या कुठे, फक्त एका ठिकाणी. समजलं कसं करायचं? चला. आता इथे बघा, इथे काय दिलंय माहिती का, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. ठीक आहे, 547.56 हा कोणाचा वर्ग आहे हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, वर्गमुळात पॉईंट असेल तो किती घरानंतर आहे ते बघायचं. हे किती घरानंतर आहे, 2 घरानंतर. म्हणजे तो वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर किती घरानंतर लागेल, तर 1 घरानंतर. ठीक आहे, तसंच घनमुळाचं, तर घनमुळात 3 घरानंतर एखादा पॉईंट असेल तर तो किती बाहेर आल्यावर किती घरानंतर लागेल, तर 1 घरानंतर. ठीक आहे, आता ह्याचं वर्गमूळ कसं काढायचं, तर शेवटच्या 2 संख्या घ्यायच्या. 56 आहे. ठीक आहे, ह्यांचं एकक स्थान काय आहे, तर 6 आहे. बरोबर आहे. आता कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 6 असतो, ते 4चा असतो ना, 4 चोक 16 म्हणजे 6 असतो, आणि 6चा असतो, 6 6 36, त्याच्या पण एकक स्थानी 6 आहे. म्हणजे आपल्या संख्येच्या एकक स्थानी काय असू शकते, एक तर 4 असेल नाही तर 6 असेल. आता आपण तो ठरवूया कुठला आहे तो. ठीक आहे, आता पुढची 3 अंकी संख्या काय आहे, तर 547 आहे. ठीक आहे, आता ही कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे 547, तर ती 20. 20चा वर्ग काय असतो, तर 400 असतो, आणि 25चा वर्ग काय असतो, तर 625 असतो. याचा अर्थ ती ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे. ठीक आहे, पण आपल्याला हा काय वर्ग नाही काढायचा, ह्या संख्येच्या खालोखाल जो जवळचा वर्ग असेल जो, तो काढायचा आहे. ठीक आहे, आता 20 आणि 25 मध्ये आपण एक मधली संख्या घेऊया. कुठली, तर 23 घेऊया. ठीक आहे, आता आपण 23चा वर्ग काढूया. ठीक आहे, 23चा वर्ग ह्याच्या जवळ आहे तो काय बघूया. आता 23चा वर्ग पटकन कसा काढायचा, तर बघा एक तुम्हाला ट्रिक सांगतो. ठीक आहे, आता 23च्या जवळ एकक स्थानी शून्य असलेली संख्या कुठली, तर 20 आहे. ठीक आहे, आणि ही 23, ह्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, तर 3चा आहे. आता 23च्या पुढे अजून 3 घरं जा, म्हणजे काय होणार, तर 26. आता काय करायचं, तर ह्यांचा गुणाकार करायचा, 26 गुणिले 20. सोपा आहे, आगे एक शून्य लागणार, 26 दुने 52, म्हणजे काय आला 520. आणि हा 3 आहे ना, 3 त्याचा वर्ग घ्यायचा, काय येणार, तर 3 त्रिक 9, म्हणजे काय आला 529. हा कसला वर्ग आला, तर 23चा आला. आता 24चा वर्ग घेतला तो 547च्या वरतीच जाणार, कारण 529 ही त्याच्या जवळची संख्या आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर इकडे काय असणार, तर 23 असणार. ठीक आहे, आता हे करायची गरज नव्हती आपल्याला, का तर आपल्याला माहिती आहे 4 आणि 6 एकक स्थानी असेल, तर उत्तरामध्ये 4 हा एकक स्थानी इथेच आहे, बाकी कुठेच नाही. 4 6 कुठेच दिसणार नाही तुम्हाला, 4 पण कुठेच दिसत नाही, म्हणजे उत्तर तुमचं हे आहे. ठीक आहे, पण हे मी तुम्हाला का शिकवतो, तर वर्ग कसा काढायचा ते शिकवतोय, आणि वर्गमूळ कसं काढायचं ते शिकवतोय. ठीक आहे, आता 23च्या पुढची संख्या कुठली आहे, तर आहे 24. ठीक आहे, आता ह्यांचा गुणाकार घ्या. आता ह्यांचा गुणाकार पटकन कसा करायचा, तर 23 काय असतो, तर 20 अधिक 3 असतो. बरोबर आहे ना, 20 अधिक 3. पहिले 24 ने 20 ला गुणा, किती होणार, 24 दुने 48, म्हणजे 480, आणि नंतर 3ने 24 ला गुणा, काय होणार, अधिक 24 त्रिक 72, म्हणजे हे 72 ह्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे किती होणार, 2 आणि 7 14 आणि 15 आणि 1 5, म्हणजे काय आलं, तर 552 आले. ठीक आहे, आता 552 मोठी आहे का ही 547 मोठी आहे, तर 552 मोठी आहे, म्हणजे वर्गमुळातली संख्या लहान आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय घ्यायचा, इथला संख्या तर लहान घ्यायचा, तो एकक स्थानी येणार, म्हणजे एकक स्थानी काय येणार, तर 4 येणार, आणि हा कसला हे होता, 23च्या जवळ होता, म्हणून काय येणार इथे, तर 23 येणार. आणि मी पहिल्यांदा काय सांगितलेलं, तर 2 घरामध्ये वर्गमुळामध्ये पॉईंट असेल तर इकडे किती येणार, बाहेर आल्यावर तर एका घरानंतर लागणार. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय तुमचं, तर 23.4. समजलं, चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, एका वस्तूची किंमत 20% कमी केली, तिच्या मूळ खरेदी किमतीवर आणण्यासाठी त्या वस्तूची किंमत किती टक्के वाढवावी. आता हे कोणतं गणित आहे, तर 8% कमी केलं आणि मग किती टक्के वाढवायची आपल्या किंमत. ठीक आहे, म्हणजे सूत्र काय असते, तर आर छेद 100 वजा आर. का, तर वजा का घेतलं, तर कमी करतोय आधी ना, 8% कमी करतोय, 8% वाढवत असतो तर काय घेतलं असतं, तर 100 अधिक आर गुणिले 100. आता आर काय घेतलाय, तर 20 आहे, 20 छेद 100 वजा 20 किती, 80 गुणिले 100. ठीक आहे, 20 चोक 80, आणि हे किती होणार, तर 25 होणार. ठीक आहे, म्हणजे 25% तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं, तर चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, एक नावाड्या नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर नाव हाकतो, तर त्याला 3 तास लागतात. त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास 5 तास लागतात, तर त्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती. आता पहिल्यांदा आपण काय करायचं, प्रवाहाच्या दिशेचा त्याचा वेग काढू. ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग काढू, तर किती जातोय तो प्रवाहाच्या दिशेने, तर 30 किलोमीटर जातोय, हे अंतर आहे. अंतर छेद वेळ, वेळ किती आहे, तर 3 तास लागतात त्याला, म्हणजे टोटल स्पीड किती येणार, तर 10 किलोमीटर प्रति तासाने जातो. ठीक आहे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जातो,
तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला जायला 5 तास लागतात. अंतर तर तेवढंच आहे, ठीक आहे. म्हणजे 30/5 म्हणजे त्याचा स्पीड किती येणार? 5×30 म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास. आता काय सांगितलं आहे, तर नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती? नावेचा स्थिर पाण्यातील वेग कसा काढणार? तर 10+6 त्याच्या प्रवाहाच्या दिशेचा वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, ठीक आहे. छेद काय करायचं? तर 2. आणि पाण्याचा वेग सांगितला तर किंवा प्रवाहाचा वेग सांगितला तर प्रवाहाच्या दिशेचा जो वेग असेल त्याच्यातनं हा विरुद्ध दिशेचा वेग वजा करायचा, म्हणजे 10 - 6 करायचं. छेद काय करायचं? तर 2, ठीक आहे. पण आपल्या इथे बोटीचं स्पीड सांगितलंय, ठीक आहे. मग काय होणार? तर 16/2 म्हणजे किती? तर 8 किलोमीटर प्रति तास. समजलं? चला, हे आहे बघा उत्तर 8. आता इथे काय सांगितलं? एक काटकोन त्रिकोणात एक बाजू 15 सेंटीमीटर आहे व कर्ण 17 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती? आता हा काटकोन त्रिकोण आहे, एक बाजू 15 आहे आणि कर्ण 17 दिलाय आणि आपल्याला ही बाजू काढायची आहे. मग कुठलं प्रमेय येणार? तर पायथागोरस, ठीक आहे. काय असते पायथागोरसचं? तर कर्णाचा वर्ग, हा कर्णाचा वर्ग अधिक बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता 17चा वर्ग किती असतो? तर 289, ठीक आहे. नसेल माहिती तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काढायचा, ठीक आहे. बरोबर 15चा वर्ग काय असतो? तर 225 अधिक x चा वर्ग. आता हे ह्याच्यातनं घालवा, काय होणार? तर 64 येणार आणि हा x चा वर्ग. आता हा x इकडे गेल्यावर वर्गात गेल्यावर काय होणार वर्गमुळात? तर x बरोबर 8. समजलं? चला, आता इथे काय सांगितलंय? जावेदने 3000 रुपयास एक याप्रमाणे 10 आंब्याच्या पेट्या खरेदी केल्या. म्हणजे 3000ला एक पेटी म्हणजे 10 पेट्यांची किंमत किती होणार? तर 3वर 1 शून्य अजून वाढणार, ह्याच्यावर 3000वर 1 शून्य अजून वाढणार म्हणजे 30,000, ठीक आहे. आता सांगितलं काही दिवसांनी त्यातील आंबे नसल्यामुळे 1200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. म्हणजे त्याची विक्री किंमत किती आहे? तर 1200 गुणिले 10 म्हणजे 12,000 रुपये, ठीक आहे. आता त्याला नफा झाला का तोटा झाला? तर तोटा झाला. मग काढा ह्या खरेदी किमतीमधनं ही विक्री किंमत वजा करा, म्हणजे किती येणार? तर 18,000, ठीक आहे. पण त्याने आपल्याला तोटा नाही नुसता सांगितलं, त्याने आपल्याला काय सांगितलं? टक्के तोटा काढायला सांगितलं. तर टक्के तोटा कसा काढणार? तर हा तोटा 18,000 छेद त्याची खरेदी किंमत. टक्के तोटा किंवा टक्के नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो, ठीक आहे. मग खरेदी किंमत किती आहे? तर 30,000 आहे. 1 2 3 गुणिले 100, ठीक आहे. आता हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, हा एक गेला, हा एक गेला. 3×18 म्हणजे किती होणार? 6×10=60. याचा अर्थ त्याला 60% तोटा झाला. समजलं? आहे उत्तर? आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं? 1200ची मुद्दल 3 वर्षासाठी 7.5% दराने बँकेत ठेव म्हणून जमा केली, त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे? तर सरळ व्याज काढायचं. सरळ व्याजाचं सूत्र काय असते? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. आता मुद्दल किती आहे? तर 1200 आहे. गुणिले दर किती सांगितले आपल्याला त्याने? 7.5% म्हणजे किती? तर 7.5. गुणिले वर्ष किती सांगितले आहे? तर काळ किती सांगितले आहे? तर 3 वर्ष म्हणजे गुणिले 3 छेद 100, ठीक आहे. आता आपण एक काय करूया? इथे पॉईंट आहे म्हणून हा पॉईंट काढूया आणि खालती गुणिले 10 करूया त्याच्या पॉईंटचे, ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार? तर 75 होणार. आता द्या भाग 25×3=75, 25×4=100. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 4×3=12 म्हणजे इथे 30 आले. आता 30×3=90 आणि 90×3=270. समजलं? म्हणजे उत्तर काय असणार तुमचं? तर 270. चला पुढे. आता इथे काय सांगितलं? घड्याळामध्ये 3:30 झाली. यावेळी तास काटा व मिनिट काटा याच्यातले कोण विचारले? कोण कसा काढायचा असतो? तर ह्या ट्रिकने किंवा ह्या सूत्राने काढायचा असतो. 30A - 11/2B, ठीक आहे. आता ए काय घ्यायचा? ए काय असतो? ए तर हा तास असतो आणि बी काय असतो? हे मिनिटं असतात. आता तास किती आहे? तर 3 वाजल्यात आणि मिनिटं किती झाल्यात? तर 30 झाल्यात. म्हणजे ए काय झाला तुमचा? 3 आणि बी काय झाला? तर 30. तर आपण करूया, ठीक आहे. 30 गुणिले 3 वजा 11/2 गुणिले 30. बीकडे किती लागणार? तर 15चा भाग लागणार. हे मॉड मध्ये आहे, ठीक आहे. 30×3=90 वजा 15 गुणिले 11 किती? तर 15×1=15 1 15×1=15 न 16 165. आता 165 वजा 90 करा. तर 165 मध्ये 90 गेल्यावर किती होतील? तर 75, ठीक आहे. वजा 75. पण हे मॉड मध्ये आहे म्हणजे ते काय बाहेर आल्यावर 75, ठीक आहे. म्हणजे किती? तर 75 डिग्री आहे. समजलं? आता तुम्हाला कधी विचारलं असं की इतके वाजून इतक्या मिनिटांमध्ये ह्यांच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती कोण असतो? तर हे सूत्र वापरायचं, ठीक आहे. हे बघा उत्तर. चला पुढे. आता इथे सांगितलं आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस 8ने निशेष भाग जातो. आता 8ची कसोटी किंवा विभाज्यता काय असते? तर शेवटचे जे 3 अंक असतात त्यांना 8ने भाग गेला पाहिजे, ठीक आहे. आता इथे कुठे जातो 8ने भाग? इथे 448 आहे बघा. 448ला 8ने भाग जातो का? तर 8×5 = 40 आणि हे 4 आणि हे 8 8×48 म्हणजे 8 ह्या पूर्ण संख्येला पूर्ण भाग जाईल, ठीक आहे. पुढे करायची गरज नाही पण तुम्ही बघा करून, एका ठिकाणी बघूया आपण करून. 628ला जातोय का?
8 साती 56 आणि हे किती आले 6 आणि हे 68. आता 8ने ह्याला जातो का 68ला? तर नाही जात. 8 8 64 असतात. तर समजलं कसं करायचं? 4चं सांगितलं तर काय करायचं? तर शेवटचे 2 अंक घ्यायचे. 2चं सांगितलं तुम्हाला माहितीच आहे, सम अंक पाहिजे शेवटी. चला पुढे. आता इथे काय सांगितलं? भरतचे वय शरदच्या वयाच्या 302 पट्टीपेक्षा 3 वर्षांनी कमी असून, आता भरतचं वय आहे ना, भरतचं, ते आपण काय करू? एक्स घेऊया. ठीक आहे. अजून कोण होता? तर शरदचं काय घेऊया? तर वाय घेऊया. पुढे काय सांगितलं? तर रामच्या वयाच्या 407 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. आता रामचं पण आपण घेऊया, तर झेड घेऊया. आणि काय सांगितलं आपल्याला? तर भरतचे वय म्हणजे भरत एक्स बरोबर शरदच्या वयाच्या 302 पटीपेक्षा, म्हणजे शरदच्या वयाच्या 302 पटीपेक्षा 3 वर्षांनी कमी म्हणजे -3. आता हे परत भरतचं एक्स हे काय सांगितलंय? तर रामच्या वयाच्या 407 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे म्हणजे +2. पण त्याने आपल्या पुढे काय सांगितलं? तर रामचे वय 70 वर्ष म्हणजे रामचं वय ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार? तर 70 होणार. समजलं? आणि 7 10 70, 10 चोक 40, 40 + 2 42 म्हणजे आपल्याला शरदचं वय पण भेटलं 42. आता राहिला कोण? तर शरद. तर टाका ही किंमत इथे टाका. काय भेटणार तुम्हाला? तर 42 बरोबर y गुणिले 302 वजा 3. आता 42 मधून 3 गेले किती? तर 39 बरोबर काय? तर y गुणिले 302. आता 3 1 3, 3 1 3, 3 3 9 आणि हे 2 इकडे जाऊन ह्याला गुणाकार होणार म्हणजे 13 दुने 26 म्हणजे y बरोबर काय आले? तर 26 आले. आता तिघांची पण वय भेटली. तर एकाचं 26 आहे, एकाचं 42 आहे आणि एकाचं 70 आहे. करा बेरीज. तर हे येतात 8, 7 न 4 11, 11 न 2 13 म्हणजे किती? 138 वर्ष आहे उत्तर. हे बघा इथे आहे. हे व्यवस्थित त्यांनी फोटो नाही घेतले आहे त्यामुळे दिसत नाही. ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं? ताशी 90 किलोमीटर वेगाने गाडी एक गावून 80 किलोमीटर अंतर दुसऱ्या गावी जाते व 45 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती? आता अंतर सेम आहे, फक्त जातानाचा स्पीड वेगळा आहे, येतानाचा स्पीड वेगळा आहे. आता जातानाचा स्पीड जर एक्स असेल आणि येतानाचा स्पीड वाय असेल तर काय सूत्र आहे? तर 2xy छेद x अधिक y. आता x काय आहे? जातानाचा स्पीड किती आहे? तर 90 आहे. ठीक आहे. येतानाचा स्पीड किती आहे? तर 45 आहे. मग करा 2 गुणिले 90 गुणिले 45 अधिक 90 अधिक 45. 90 अधिक 45 किती? तर 135 असतात. ठीक आहे. आता 5चा भाग लागतो का बघा? तर 5 दुने 10 आणि 3 5 7 35, 5 9 45, 9 1 9, 9 3 27. ठीक आहे. 3 1 3, 3 3 9 आणि हा 0 म्हणजे काय आला? तर 30 दुने 60. याचा अर्थ त्याचा सरासरी वेग किती? तर 60. आता हे नेहमी लक्षात ठेवा, सरासरी वेग काढायचा असेल आणि अंतर जर समान असेल, फक्त जायचा वेग वेगळा आणि यायचा वेग वेगळा असेल तर हे सूत्र वापरायचं 2xy छेद x अधिक y. समजलं? चला. आता इथे काय सांगितलं? 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजले की एका विद्यार्थ्यांचे गुण हे 48 ऐवजी 84 पकडण्यात आले आहेत, तर खरी सरासरी किती? आता काय कसं काढायचं हे बघा. हे आहेत 50 बरोबर आहे त्यांची सरासरी. अधिक काय करायचं? तर कौसामध्ये तर जे गुण वजा होतात ते वजा करायचे आणि जे गुण अधिक होतात ते अधिक करायचे. छेद किती जण आहेत? तर 5 जणांचे आहे. हा पूर्ण कौश. ठीक आहे. आता -84 अधिक 48 किती? तर -36 छेद हा 5 आणि हे 50. ठीक आहे. आता हे वजा चिन्ह ह्यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे काय होणार? तर 5 5 25 म्हणजे किती? तर 250 वजा 36 छेद 5 होणार. आता 250 वजा 36 किती? तर 214 छेद 5. आता द्या भाग. 5 चौक 20 आणि 1 आला 14 म्हणजे 5 दुने 10 आणि 4 आणि 5 8 40 म्हणजे काय आलं उत्तर आपलं? तर 42.8. समजलं कसं करायचं? चला पुढे. आता इथे काय सांगितलंय? एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती? आता हा ट्रॅक्टरचा चाक आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलंय? तर व्यास दिलाय. ठीक आहे. व्यास. आता व्यास किती दिलाय? तर 2.1. ठीक आहे. तर व्यासाच्या अर्धी काय असते? त्रिज्या असते. पण आपण काय करूया? हे 2.1 आहे ना, तर छेद इकडे 10 ह्याला गुणूया. 10 दुने 20 होणार म्हणजे 21 छेद 20 होणार. ठीक आहे. एकक काय आहे? तर मीटर आहे. ठीक आहे. आता ही झाली तुमची त्रिज्या. आता आपल्याला काय काढायचं आहे? एका फेऱ्यामध्ये ते किती अंतर मोजते, तर हे कसं काढणार? तर परीघने काढणार. ठीक आहे. परीघ वर्तुळाचा परीघचं सूत्र काय असते? तर 2 पाय r म्हणजे त्रिज्या. ठीक आहे. 2 काय आहे? 2 गुणिले पाय काय आहे? तर 22/7 आहे गुणिले त्रिज्या. त्रिज्या किती आली आपली? तर 21/20. आता काढा परीघ. 7 त्रिक 21 बेद आहे 20 म्हणजे काय येणार? तर 22 त्रिक 66 छेद 10 मीटर. ठीक आहे. आता हे काय? हे अंतर तो एका फेरीमध्ये किती अंतर म्हणजे हा पूर्ण एका फेऱ्यामध्ये किती अंतर काढतो ते, पण आपल्या काय सांगितलं? 250 फेऱ्यामध्ये म्हणजे गुणिले 250 करा. आता हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. आता करा गुणाकार. 25 150 आणि हे 15 आले. 25 150 आणि हे अधिक 15 किती आले? तर 165 आले. आणि ह्याचे एकक काय आहे? तर मीटर आहे. ठीक आहे. पण आपल्याला त्याने उत्तर काय दिलेत बघा? किलोमीटर मध्ये दिलेत. म्हणजे कशाने ह्याला भागायचं?
तर 1000ने, आणि पॉईंट किती घरानंतर येईल आता आपल्या 1000ने भागल्यावर, तर 1 2 आणि 3 म्हणजे किती, तर 1.65. समजलं आहे उत्तर, तर आहे हे बघा. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, एक व्यक्ती 62.4 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवतो, तो 10 मिनिटात किती अंतर पार करेल. आता 62.4 किलोमीटर म्हणजे किती मीटर झालं. आता मीटरमध्ये का काढतोय आपण, तर उत्तर आपलं मीटरमध्ये म्हणून, ठीक आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते, म्हणजे 62.4 किलोमीटर म्हणजे त्याने 1000ने इथे गुणायचं, ठीक आहे. म्हणजे काय होणार, तर हा पॉईंट अजून इथे 3 घरं सरकणार, ठीक आहे. म्हणजे 62.4 आणि अजून एक 0 म्हणजे किती, हे बघा 1 2 आणि 3 म्हणजे इथे पॉईंट सरकला, म्हणजे इथे 0, ठीक आहे. तर ह्याची काही किंमत नाही. आणि काय सांगितलं आहे, तर तो हा तासामध्ये जातो, एवढ्या तासात एवढे किलोमीटर जातो. म्हणजे तास, 1 तास म्हणजे किती, तर 60 मिनिटं, म्हणजे 60 मिनिटात तो 62,400 मीटर जातो. मग तो एका मिनिटात किती जातो, तर 62,400/60 मिनिटं. आणि मग 10 मिनिटात किती जाईल, तर गुणिले 10 करा, म्हणजे काय होईल बघा, 1 0 जाईल, 6 1 6, परत 6 0 0 आणि हे वरती 24 येणार, 6 चोक 24 आणि हे वरचे 2 0, म्हणजे तो 10,400 मीटर अंतर पार करतो, ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, ए बी सी चे वयाचे गुणोत्तर 2:5 5:4 आहे, तर बी चे वय 20 वर्ष असेल, तर ए आणि सी चे किती असेल. आता काय दिलं आहे, ए बी सी चे किती दिलं आहे, तर 2:5 आणि 5:4. बी चं किती दिलं आहे, तर 20, म्हणजे किती पट वाढते, तर 5 चोक 20 म्हणजे गुणिले 4, मग इथे पण 4 करा, म्हणजे काय, तर 4 चोक 16 आणि ह्याचं काय होणार, 4 दुने 8. तर आपल्याला विचारलं ए आणि सी चं काय, तर ए चं 8 आहे आणि सी चं 16 आहे, म्हणजे इथे आहे बघा ए आणि सी चं. समजलं. चला आता इथे काय झालं, 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे, म्हणजे बेरीज 5 येईल. आता 1/8 अधिक 1/8 करत गेलं तर छेदचं समान आहे, म्हणजे काय, तर छेद तुमचा 8च राहणार. पण जेव्हा तुम्ही 8 वेळा 8 करणार तेव्हा तुमची उत्तर काय येणार, तर 1 येणार. पण तुम्हाला काय पाहिजे, बेरीज तर 5 पाहिजे. मग 5 येण्यासाठी ह्यांचं काय करायला लागेल, गुणाकार करायला, 5 8 40, म्हणजे 40 वेळा तुम्हाला 1/8 घ्यावा लागेल, ठीक आहे. समजलं. चला आता अशा गणितामध्ये बघा काय करायचं, इथून सुरुवात करायची, ठीक आहे. 25 कसला वर्ग आहे, तर 5चा आहे, अधिक काय आहे, तर 620 म्हणजे किती होणार, तर 625. आता 625 कसला वर्ग आहे, तर 25चा आहे, ठीक आहे. आणि 25 अधिक 56, 25 अधिक 56 किती, तर 81, ठीक आहे. आता 81 कसला वर्ग आहे, तर 9चा आहे 9, हे बघा. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटारीने 9 तास प्रवास करण्याऐवजी 45 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटारीने तोच प्रवास केला, तर किती वेळ कमी लागेल. आता अंतर तो सेम कापतोय, म्हणजे काय, अंतराचं सूत्र काय असते, तर वेग गुणिले वेळ. आता वेग किती आहे, 40, त्याला ह्याला टाइम किती लागते, 9 तास, आणि हा 45 ने गेला तर ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजे एक्स, ठीक आहे. आता करा गुणाकार, 9 5 45 आणि 5 8 40, म्हणजे एक्स बरोबर काय, तर 8 तास. पण त्याने आपल्याला काय विचारलंय, तर वेळ किती कमी लागेल, म्हणजे पहिले 9 तास लागत होता, ह्याला आता ह्या स्पीडने गेला तर किती लागेल, 8 तास, म्हणजे 1 तास हा त्यांचा फरक आहे ना. मग तो वेळ किती कमी लागेल, म्हणजे किती आहे, 1 तास आहे, तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, एक रेल्वे गाडी 1 तास 20 मिनिटमध्ये नागपूर ते सेवाग्राम 80 किलोमीटर अंतर ओलांडते, तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई 900 किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल. आता 1 तास आणि 20 मिनिटं मध्ये का किती जाते ती, तर 80 किलोमीटर जाते, ठीक आहे. आता आपण काय करूया, हे 20 मिनिटाचे तासामध्ये करूया, म्हणजे काय करायचं, तर हे 1 तास म्हणजे किती, तर 60 मिनिट, आणि हे 20 मिनिट म्हणजे किती, तर 80 मिनिट होणार. आणि आपण तासामध्ये करायचं असेल तर 60ने भागायचं, ठीक आहे. म्हणजे काय होणार, हा 0 गेला, हा 0 गेला, 2 8 आणि 2 6, म्हणजे 4/3 तासामध्ये ती किती जाते, तर 80 किलोमीटर जाते. तर 900 किलोमीटर जाण्यासाठी किती लागणार त्याला टाइम, तर एक्स लागणार, आपण असं मानू, ठीक आहे. आता त्या रेल्वेचा वेग तर समान आहे, म्हणजे आपण काय करायचं, वेग बरोबर काय असते, तर अंतरछेद वेळ. आता 80 किलोमीटर जायला तिला किती लागते, तर 4/3 तास, ठीक आहे. आणि 900 किलोमीटर जायला किती लागते, तर आपण एक्स घेतलाय. आता करा तिरकस गुणाकार. आता पहिल्यांदाच बघा तुम्ही इथे तर 0 0 असाच जाणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, तर 90 गुणिले 4/3 बरोबर 8x, तर 4 1 4, 4 दुने 8 आणि 2 1 2 2 45 90 आणि 3 1 3, 3 1 3 आणि 3 5 15, म्हणजे x बरोबर काय आलं, तर 15 तास लागतात, ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 1500 रुपये किमतीचं एक टेबल 15% नफ्याने विकल्यास त्या टेबलाची किंमत किती, म्हणजे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला किती टक्क्याने वाढवायचे आहेत, तर 15% वाढवायचे का, तर नफा होतोय म्हणून 15% वाढवायचे. 15% वाढवायचं असेल म्हणजे काय करायचं, तर 100 अधिक 15
म्हणजे 115/100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता गुणाकार करा. 15 गुणिले 115. 15 75. 7 15 एके 15 आणि 7 22 आणि हे 2 15 एके 15 आणि 2 17 म्हणजे किती? तर 1725 आहे उत्तर. तर आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, एका कपाटातील एकूण पुस्तकाचे 300 भाग ही इंग्रजीची पुस्तके आहेत आणि उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्रजी पुस्तकापेक्षा 35 ने जास्त आहेत तर त्या कपाटात एकूण पुस्तके किती आहेत? आता आपल्याला दिलाय काय, तर 307 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण 1 वजा 307 भाग करू म्हणजे किती होणार? 7 एके 7 वजा 3 407. उरला हा 407 भाग. हा काय दिला त्यांनी? तर हा मराठीचा आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे, तर मराठीची पुस्तके इंग्रजीपेक्षा 35 ने जास्त आहे. म्हणजे 407 भाग हा 307 भागापेक्षा 35 ने जास्त आहे. म्हणजे काय होणार? 4 वजा 3 किती? तर 1. 1/7 बरोबर किती होणार? तर 35. म्हणजे एक भाग म्हणजे किती होणार? तर 35 गुणिले 7 म्हणजे किती? 7 35 आणि 7 21 आणि 3 24 म्हणजे किती? तर 245 आहे उत्तर. हे बघा आहे. समजलं? चला. आता इथे सांगितलंय प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल. आता ह्यांच्यामधला फरक किती आहे? तर 30चा आहे. ठीक आहे, ह्यांच्यामधला किती आहे? तर 25चा आहे. इथला किती आहे? तर 20चा आहे. इथला किती आहे? 15चा आहे. म्हणजे ह्याच्यामधला किती असेल? तर 10चा असेल. म्हणजे किती येणार? तर 10 येणार. समजलं? हे बघा उत्तर आहे. चला पुढे. आता इथे सांगितलं खालील विसंगत व गटात न बसणारी चुकीची संख्या ओळखा. आता बघा ऑप्शन बघून तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. ठीक आहे, याचा अर्थ त्याने काय सांगितलं आहे, तर मूळ संख्या सांगितलं असतील. ठीक आहे, आता ह्याच्यामधली मूळ संख्या कुठली आहे, कसं ओळखायचं? तर पहिले बघा तीनाची विभाज्यता बघा. इथे 8 अधिक 1 9 म्हणजे ह्या पूर्ण संख्येला तीनाने भाग जातो. बाकी तीनाने 4 अधिक 5 6 अधिक 1 7 अधिक 3 म्हणजे तीनाची इथे होत नाही. ठीक आहे, आता 7ची विभाज्यता होते का बघा, तर 7ने पण कोणालाच भाग जात नाही. याचा अर्थ ह्या संख्या ज्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे, फक्त 81 आहे ती नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे, म्हणजे काय उत्तर तुमचं? तर 81. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, 36 54 90 यांना निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली? याचा अर्थ काय विचारलं आपल्याला? मसावी विचारले. कशावरनं ठरवायचं? तर ऑप्शनवरनं ठरवायचं. का? तर मसावी हा लहान असतो नेहमी. ठीक आहे, आता मसावी कसं काढायचा? तर ह्या दोन संख्या घ्या पहिल्यांदा, 54 आणि 90 ह्यांचा भागाकार पद्धतीने काढूया आपण. ठीक आहे, तर 54 एके 54 छेद काय आला? सॉरी, बाकी काय आली? तर 36 आली. ठीक आहे, आता हे 54 परत खालती घ्या. ठीक आहे, म्हणजे 36 ने 54 ला भाग द्या. तर 36 एके 36 म्हणजे बाकी काय आली? तर 18 आणि परत हे 36 ला 18 ने भाग द्या. म्हणजे काय? तर 18 दुने 36 म्हणजे पूर्ण भाग लागतो. ठीक आहे, इथे याचा अर्थ 18 घ्यायची संख्या. ठीक आहे, आणि पुढचं संख्या काय आहे? तर 36. आता ह्या 36 ला ह्या 18 ने भाग द्या. तर इथे पण पूर्ण भाग लागतो. 18 दुने 36 म्हणजे काय? तर 18 हा तुमचा मसावी आला. आहे सोपी पद्धत? तर आहे. चला पुढे. आता इथे 8 चेंडूंना 60 रुपये पडतात. तर 1.5 डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील? तर 8 ला 60 लागतात. तर एकाला किती लागतो? तर 60/8. 1.5 डझन म्हणजे किती? तर 18. म्हणजे 18 चेंडूसाठी किती लागतील? तर 60/8 गुणिले 18 म्हणजे काय होणार? 2 चोक 8 न 2 9 18 आणि 4 एके 4 आणि 4 पंचन 20 आणि 15 9 35 असे म्हणजे 135 लागतील. ठीक आहे उत्तर? आहे. चला पुढे. आता इथे चिन्ह बदलायचे. ठीक आहे, तर काय करायचं? पहिल्यांदा जे अंक आहेत हे मांडून घ्यायचे. ठीक आहे, 6 3 हे कशामध्ये आहेत? कंसामध्ये आहेत. आणि 9 परत 15 आणि 3 हे सुद्धा कशात आहेत? तर कंसामध्ये आहेत. आणि हे पूर्ण कशामध्ये आहे? तर कंसामध्येच आहे. ठीक आहे, आणि हे 7 असे मांडून घेतल्यानंतर काय करायचं? तर आपल्याला सांगितलं वजा म्हणजे गुणिले. तर वजा कुठे आहे? तर इकडे आहे ना, इकडे आहे. मग तिथे गुणिले करून टाका. इथे गुणिले आणि इथे गुणिले. पुढचं काय? अधिक म्हणजे वजा. आता अधिक कुठे आहे? तर एकाच ठिकाणी आहे. म्हणजे इथे वजा देऊन टाका. पुढे काय सांगितलं? गुणिले म्हणजे भागिले. आता गुणिले कुठे आहे? तर इथे एकाच ठिकाणी आहे. म्हणजे तिकडे भागिले करून टाका. ठीक आहे, आणि भागिले म्हणजे अधिक. तर भागिले पण एकाच ठिकाणी आहे. इथे अधिक करून टाका. आता झालं सोपं. आता सगळ्यात मधल्या ब्रॅकेट मधलं किंवा मधल्या कंसातलं सोडवायचं. ठीक आहे, इथे काय होणार? 6 आणि 18 भागिले 9 किती होतात? तर 2 म्हणजे 2 गुणिले 15 वजा 3 किती होणार? तर 12. आता परत आपल्याला ब्रॅकेटच सोडवायचं. म्हणजे हे सोडवायचं. 12 दुने 24 आणि हे अधिक 7 म्हणजे किती? 31. म्हणजे झाले उत्तर. आहे तुमचं उत्तर? तर आहे. चला. आता इथे सांगितलं ए अधिक बी बरोबर काय आहे? तर 9 आहे. आणि ए वजा बी बरोबर काय आहे? तर 5 आहे. म्हणजे ए गुणिले बी काढायचं. ए बी कसा काढणार? तर ह्यांची बेरीज करा. हा बी बी गेला. 2 ए बरोबर काय? तर 14 ना ए बरोबर काय? तर 7. आणि ए ची किंमत 7 इथे टाकल्यावर काय होणार? हा इथे जाणार म्हणजे 9 वजा 7 होणार. म्हणजे किती होणार? बी ची किंमत तर 2. आणि आपल्याला सांगितलं गुणाकार म्हणजे 7 दुने 14. तर उत्तर काय आहे तुमचं? तर 14. समजलं? चला पुढे. आता हे गणित आहे, त्याने फोटो मारल्यानं त्याने व्यवस्थित नाही केलंय, त्यामुळे मी हे गणित सांगत नाही आताच. आपण व्यवस्थित पेपर आल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये सांगेल. ठीक आहे.
आता इथे काय सांगितलं, सविता आणि सुनीता यांच्या सध्याची वयाची बेरीज 39 वर्ष आहे. आता आपण सविता काय करू तर एक्स मानू आणि सुनीता काय करू तो वाय मानू आणि त्यांच्या दोघांची वयाची बेरीज किती तर 39 दिलाय. पुढे काय सांगितलं, 3 वर्षापूर्वी सुनीताचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या दुप्पट होते. आता 3 वर्षापूर्वी म्हणजे वजा 3 करावं लागेल, एक्स वजा 3 आणि वाय वजा 3. काय सांगितलंय तर सुनीताचे वय, आता सुनीता कोण आहे तर वाय, म्हणजे वायचे वय काय होते दुप्पट होते कोणाच्या तर सविताच्या. आता करा तिरकस गुणाकार ह्यांचा, काय होणार तर 2x वजा 6 बरोबर y वजा 3. आता 2x वजा y बरोबर हे 6 तिकडे गेल्यावर अधिक होणार म्हणजे 6 वजा 3 किती होणार तर 3. आता हे भेटलं आपल्याला समीकरण आणि हे भेटलं. आता करा वजाबाकी ह्यांची, काय होणार x अधिक y बरोबर 39 आणि 2x वजा y बरोबर 3. आता आपण काय करूया, आपल्याला x पाहिजे ना, सविता पाहिजे ना, मग y घालवायचा. ठीक आहे, तर y कसा जाईल, इथे वजा आहे इथे अधिक आहे म्हणजे अधिक करा म्हणजे y गेला. इथे काय होणार 3x बरोबर 39 अधिक 3 42 आणि 3 आणि 42 ला गुणल्यावर काय भेटणार तुम्हाला x बरोबर 14. ठीक आहे, 14 त्रिक 42 असते. याचा अर्थ सविताचं वय किती तर 14 वर्ष. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 15 व 20 यांचा लसावी किती येईल. आता तुम्हाला इथे काढण्याची काहीच गरज नाही, सरळ बघायचं 15चा आणि 20चा पाडा बोलायचा, त्याच्यामध्ये कुठला अंक कॉमन येतो तो बघायचा पहिल्यांदा. ठीक आहे, तर 15 दुने 30, 30 आणि 20ला जातो नाही जात, 15 त्रिक 45, 45 पण नाही, 15 चोक 60, 60 हा 20च्या पाड्यात येतो ते येतो, 20 त्रिक 60 म्हणजे पहिला भाग जाणारी संख्या कुठली तर 60. याचा अर्थ उत्तर काय तर 60. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, खालील 3 घटकांमधली संबंध दर्शवणारी योग्य आकृती कुठली. ठीक आहे, आता या माता ह्या फक्त स्त्रियाच असतात बरोबर आहे, आणि स्त्रिया कोण असतात त्याच फक्त माता बनू शकतात बरोबर आहे. पण माता आणि स्त्रिया सरपंच बनू शकतात का तर हो बनतात, पण सगळ्याच नाही. ठीक आहे, याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल तर बी. इथे बघा या स्त्रिया आहेत, ह्यांच्यामध्ये ह्या कोण आहेत ह्या माता आहेत आणि स्त्रिया ह्या सरपंच बनू शकतात पण सगळ्याच नाही, म्हणून हे सर्कल थोडा बाहेर आहे. समजलं. चला आता हा व्यवस्थित दिसत नाही, हे 5 सप्टेंबर आहे. ठीक आहे, 5 सप्टेंबर रोजी काय सांगितलं आहे तर मंगळवार सांगितलं. तर महात्मा गांधी जयंती कधी असते तर 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे टोटल किती दिवस झाले, सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात 30 असतात, हे 5 ऑलरेडी गेलेत म्हणजे किती होणार हे 25 आणि वरचे 2 म्हणजे टोटल 27 दिवस होणार. ठीक आहे, आता या 27 ला आठवड्याने भागा म्हणजे 7 भागा म्हणजे तुम्हाला किती अधिक दिवस आहेत ते समजतील. 7 त्रिक 21 आणि वरचे किती अधिक दिवस आहेत तर 6 बाकी राहते म्हणजे वरचे 6 अधिक दिवस. आता मंगळवारच्या पुढे 6 दिवस जा, बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार. याचा अर्थ काय असणार तर सोमवार असणार. समजलं. चला आता इथे काय झालं, प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ गेला. आता आपण दिशा घेऊया पहिल्यांदा, काय तर उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. आता तो पूर्वे साईडला 100 मीटर गेला. ठीक आहे, परत काय सांगितलं त्या स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 मीटर जातो, म्हणजे इथं उजवीकडे वळाला आणि 50 मीटर गेला. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालला गेला. आता डावी साईड कुठली आली त्याची तर ही आली, तो परत कुठे गेला तर 100 मीटर गेला. आता सांगितलंय की तो शाळेत पोहोचतो असं लिहिलंय. ठीक आहे, नंतर प्रणवचे घर हे शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. आता हे प्रणवचे घर इथे होतं, शाळा इथे आहे. आता ते कुठल्या दिशेला आहे तर बघा ही दिशा तुम्ही सरळ अशी खेचली तर ह्या पश्चिम आणि ह्या पूर्व दिशा उत्तर दिशेच्या मध्ये कोण असते तर वायव्य दिशा असते. समजलं. चला पुढे आता इथे सांगितलं एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6व्या व 22व्या खांबातील अंतर किती. आता पहिल्या आणि 8व्या खांबामध्ये ते 56 असेल तर 2 खांबामधलं अंतर किती असेल तर 56/8 नाही करायचं. का नाही 8 करायचं तर बघा 3 खांब असतील तर त्याच्यामध्ये अंतर किती असणार हे 2च असणार आहे ना, म्हणजे काय तर त्याने 7ने भागायचं. ठीक आहे, म्हणजे 7 8 56 म्हणजे काय तर 8 मीटर हे 2 खांबामध्ये अंतर आहे. समजलं. आता त्याने आपल्याला सांगितलं 6व्या आणि 22व्या मधलं अंतर किती, म्हणजे काय करायचं तर 22 वजा 6 करा म्हणजे तुम्हाला भेटेल 18. ठीक आहे, आता 18ने 8 ला गुणा म्हणजे 18 8 28 असे म्हणजे किती तर 128 मीटर. समजलं. आहे उत्तर आहे. चला आता इथे सांगितलंय 19 मीटर. ठीक आहे, मला 19 मीटर दोरखंडाचे 1 मीटर लांबीचे तुकडे करून कापून करायचे. ठीक आहे, प्रथम मी त्या दोरखंडाचे दोन्ही टोकं जुळवून घेतली तर मला हवे असलेले त्या दोरखंडाचे तुकडे मिळवण्यात कमीत कमी किती वेळा कापावे लागेल. आता हा दोरखंड आहे 19 मीटरचा. ठीक आहे, आता त्याला 1 मीटर लांबीचे तुकडे करायचे त्याचे. ठीक आहे, म्हणजे तू किती ठिकाणी कापणार किती वेळा कापणार तर 18 वेळा कापणार. का तर 1 मीटरचे करायचे आहेत ना, 19 मीटर दिलाय म्हणजे जर आपला दोरखंड एवढा असेल आपण आणि आपल्याला 2 तुकडे करायचे असेल आपण एकाच ठिकाणी कापतो म्हणजे तो 18 वेळा कापणार. ठीक आहे, पण त्याने सांगितलंय ती दोरी आपण वाळतो मग तो वाळतो अशी दोरी. ठीक आहे, तर आता त्याला किती वेळा कापावा लागेल तर 18च्या अर्धे म्हणजे किती तर 9 वेळा त्याला कापावे लागेल. ठीक आहे, समजलं. आहे उत्तर आहे. चला पुढे
आता इथे सांगितलंय मधू, भोलू, कानू, न्यानू आणि मीनू व नलू हे 6 मित्रमैत्रिणी षटकोनाकार क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीने 6 बाजूला बसले आहेत. तर बघा षटकोन कसा असतो, तर ह्याला 6 बाजू आहेत. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय, तर मधू हा न्यानूच्या समोर आहे, म्हणजे हा झाला मधू, तर हा कोण झाला न्यानू. ठीक आहे, न्यानू समजलं. आणि पुढे काय सांगितलंय, व कानूच्या शेजारी उजव्या हाताला बसलाय, म्हणजे कानू जर इथे बसला असेल तर त्याच्या उजव्या हाताला मधू बसलाय. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलंय, मीनू ही मधू व नलू यांच्या मध्ये बसली आहे, म्हणजे मीनू कुठे येईल, तर इकडे येईल. का, तर ती मधू आणि नलूच्या मध्ये बसलाय व ती नेमकी भोलूच्या समोर आहे, म्हणजे भोलू कुठे असेल, तर भोलू इथे. समजलं. आता आपल्या 6 जागा फिक्स झाल्या. आता पुढे काय सांगितलंय, पुढीलपैकी 3 जोड्या बसण्याच्या पद्धतीनुसार समान आहेत, म्हणजे त्यांचा गट होऊ शकतो, तर कोणती जोडी वेगळी आहे. आता पहिलं जे आहे ते व्यवस्थित ऑप्शन दिसत नाहीये. ठीक आहे, आपण शेवटपासून सुरुवात करू. शेवटी काय सांगितलंय, मधू आणि भोलू, म्हणजे मधू कुठे बसलाय, तर इथे बसलाय मधू आणि भोलू. नंतर काय सांगितलं, नलू आणि मीनू, नलू कुठे बसलाय, तर इथे बसलाय आणि मीनू कुठे शेजारीच बसलाय. नंतर काय दिसतो, तर नलू आणि मधू, तर मधू आणि नलू कसे बसल्यात, एक सोडून बसल्यात, याचा अर्थ 2 एक सोडून बसल्यात, याचा अर्थ हा पण तसाच असणार आहे. ठीक आहे, फक्त हे दोनच शेजारी बसलेत. कोण, तर नलू आणि मीनू. आपण ह्या 3 ऑप्शन वरनं सांगितलं की हे उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढे. आता हा प्रश्न पण व्यवस्थित दिसत नाही, ज्यांनी फोटो काढलाय त्याने व्यवस्थित काढले नाही. ठीक आहे, तर हा प्रश्न मला भेटला तर मग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे आपण नागपूर ग्रामीण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थोडी आपल्या चॅनलला सपोर्टची गरज आहे तुमच्या. ठीक आहे, चला, थँक्यू.